आज आपण सजीवांतील विविधता या प्रकरणातील वनस्पतींमधील विविधता पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा विविधता पाहूया, म्हणजे फरक कसे असतात। तर काही वनस्पतींना फुले येतात तर काही वनस्पतींना फुले येत नाहीत। उदाहरणार्थ जास्वंदाला फुलं येतात, तर रोजमेरी नावाचं हे जे काही रोपटं आहे तर या रोपट्याला कधीच फुलं येत नाहीत। ते नुसतंच असं नेचे, हे सुद्धा तसंच आहे। पाम ट्री तसंच आहे की या झाडांना फुलं येत नाहीत। पुदिना, या पुदिन्याला सुद्धा फुलं येत नाहीत, त्याची पानंच आपण वापरतो। हे जमिनीलगत येतं। काही झाडं जमिनीच्या वर वाढतात तर काही झाडं जमिनीलगत वाढतात। ही आहे तुळस। तुळशीची फुलं ही अत्यंत लहान लहान असतात। तुळशीच्या फुलाला मंजिरी म्हणतात। तर ही आहे लिली, 5 पाकळ्यांची फुलं असलेली ही लिली। ही आहे टणटणी, इलाही, तसं हे तण वर्गात येतं, परंतु फुलाचा दांडा बघा किती लांब आहे आणि फूल मात्र अगदीच हलका आहे। तर आपल्याला हे गवती चहाचं पण इथे झाड आहे, याला सुद्धा कधीच फुलं येत नाहीत। म्हणजे अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती असं आपल्याला म्हणता येईल। काही वनस्पतींची पानं ही कडेनी अशी दातेरी असतात, जाड असतात, तर काही वनस्पतींची पानं ही अशी कडेनी धारदार असतात, त्याला दातेरी नसतात। हे आहे मोगऱ्याचं पान आणि हे आहे ओव्याचं पान। काही वनस्पतींना पांढरी फुलं येतात। हा आहे कुंदा, उमलतोय। काही वनस्पतींची फुलं सकाळी उमलतात तर काही वनस्पतींची फुलं ही संध्याकाळी उमलतात। हा आहे कढीपत्ता। कढीपत्त्याला सुद्धा अशी छान पांढरी फुलं येतात आणि त्याचीही पानं वेगळ्या आकाराची आहेत। काही वनस्पतींची पानं ही संयुक्त पानं असतात। आपण कढीपत्त्याचंच उदाहरण पाहू की एकाच देठाला, एकाच दांड्याला खूप पानं असतात, तर काही वनस्पतींची पानं ही अशी साधी पानं असतात, म्हणजे एका देठाला एकच पान येतं। हे आहे सफरचंदाचं झाड, याला देखील फळं येतात आणि ते मोठं होतं झाड, परंतु त्याला अजून फळं इथे आलेली नाही आहेत। हा आहे रताळीचा वेल। बघा, आपण वनस्पतींमधील विविधता बघतोय। हा वेलवर्गीय ही वनस्पती आहे, हिला चढण्यासाठी आधार लागतो किंवा ही जमिनीवर अशी पसरते आणि त्याची पानं बघा कशी वेगळ्याच आकाराची आहेत आणि ही सुद्धा साधं पान आहे, म्हणजे एका देठाला एकच पान आहे। ही रताळीची पानं ही भाजी वर्गीय आहे, म्हणजे याची भाजी खाल्ली जाते आणि याच्या जमिनीमध्ये त्याला आता खाली म्हणजे रताळी लागणार आहेत। म्हणजे काही वनस्पतींचं पीक हे जमिनीच्या खाली येतं तर काही वनस्पतींचं पीक हे जमिनीच्या वर येतं। इथे आपण कांद्याची पात बघतोय। कांदे जमिनीत लावल्यानंतर त्याची ही पात अशी वरती येते। पात म्हणजेच पानं आहेत ही। कांदा ही एकदल वनस्पती आहे, म्हणून या कांद्याच्या पानांच्या शिरा या समांतर शिराविन्यास असलेल्या आहेत। हा गवती चहा आहे। गवती चहाला सुद्धा समांतर शिराविन्यास आहे, म्हणजे मुख्य एक शिर असते आणि त्याला बाकीचे उपशिरा सुद्धा समांतर असतात। तर इथे आपण आंब्याचं रोपटं पाहतोय। इथे पण बघा मुख्य एक शिर अशी स्पष्ट दिसते आणि त्याला उपशिरा फुटलेल्या आहेत। तर हे आहे जाळीदार शिराविन्यास, कारण आंब्याची कोय ही द्विदल वनस्पती आहे। इथे आपण बघूया की काही झाडांना काटे असतात। हे गुलाबाचं झाड आहे आणि याला काटे आहेत, तर काही वनस्पतींना काटे नसतात। हे आहे सफरचंदाचं झाड किंवा कढीपत्त्याचं झाड किंवा जास्वंदाचं झाड, याला काटे नाहीत। आता फुलांमधली विविधता सुद्धा किती लक्षणीय आहे पहा। ही 2 प्रकारची जास्वंदाची फुलं आहेत। हे जे फूल आहे याच्या पाकळ्या एकमेकांना तशा जोडलेल्या आहेत। हा जो दलपुंज आहे हा
गुच्छासारखा आहे, तर याचा जो दलपुंज आहे तो वेगवेगळा आहे. 5 पाकळ्यांनी बनलेला हा दलपुंज आहे. याचे पुंकेसर स्पष्ट दिसतात, तर याचे पुंकेसर अगदीच मध्यभागी थोडेसे अदृश्य झालेले दिसत आहेत आपल्याला. हे पुन्हा गुलाबाचं झाड आहे. अशा प्रकारे हे लिलीचं झाड आहे. बघा, पानांमधली पण विविधता किती आपल्याला पाहायला मिळते. याचं सुद्धा समांतर शिराविन्यास आहे. याचं जमिनीमध्ये कांदा लावावा लागतो आणि मग त्याला वरती फुलं येतात. काही वनस्पतींची बी लावावी लागते, तर काही वनस्पतींची फांदी लावावी लागते. आता उदाहरणार्थ हे जास्वंद आहे, जास्वंदाची फांदी लावली जाते. तर लिलीचा कांदा लावला जातो, तर कढीपत्त्याची बी लावली जाते आणि मग त्याचा पुढे विस्तार होतो, पुनरुत्पादन होतं, प्रजनन होतं. आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करताना अशी विविधताही आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळते. आता हे फूल बघा कसं पांढरं आहे, परंतु त्याची कळी मात्र, कळ्या त्याच्या बघा कशा लालसर गुलाबी रंगाच्या आहेत. हे आपलं खाऊचं पान आहे, म्हणजे विड्याचं पान आहे. अजून मोठं होतं आहे. याचं सुद्धा वेल आहेत बघा, हे असे. ही वेलवर्गीय वनस्पती आहे. हिला चढायला आधार लागतो. ती स्वतःचे म्हणजे याचं खोड नाजूक असतं, म्हणून काही वनस्पती या वेलवर्गीय आहेत, तर काही वनस्पती असं स्वतःचं मजबूत खोड असलेल्या, म्हणजे हे सफरचंदाचं जे झाड आहे हे स्वतःचं खोड मजबूत असलेलं आहे. आणखीन एक जैवविविधता म्हणजे हे बघा, ही संयुक्त पानं असलेली, हे तुळशीचं आहे. ही तुळशीची मंजिरी, तुळशीला अत्यंत लहान लहान येणारी फुलं, परंतु या पानांनी आपलं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आता मी इथे याला स्पर्श करते. बघा काय बदल होतो, काय बदल झाला. पानं मिटली आहेत, म्हणजेच वनस्पतींना सुद्धा चेतना क्षमता असते. हे बघा, हे असं सगळं छान मिटून गेलंय. इकडे मात्र अजून ती तशीच दिसत आहेत पानं. याला स्पर्श केला तर ही पण मिटून जातात. तर अशा पद्धतीने चेतना क्षमता हे जे काही लक्षण आहे तेही आपल्याला दिसून येत आहे. आणि वनस्पतींची विविधता पाहताना मात्र आपण अगदी आश्चर्यचकित होत राहतो. तर इथे आपण पाहतोय की हे लिंबाचं झाड आहे. लिंबू, जे आपण लिंबू खातो ते लिंबू आहे. हे बघा, इथे असं छान लिंबू पण आलेलं आहे. तर हे जे लिंबूचं झाड आहे, हे लिंबूचं झाड हे काटेरी वनस्पतीमध्ये मोडणारं आहे. याच्या खोडावर असे छोटे छोटे काटे असतात आणि काटेरी वनस्पती, फुलं त्या मानाने लहान असतात, पण फळं मात्र अशी छान मोठी होतात. याच्या पानाचा म्हणजे फळाचा आकार, फळाचा स्वाद, त्याची चव, त्याचं असणं दिसणं, हे प्रत्येक फळांमध्ये पण आपल्याला विविधता पाहता येते. आता लिंबू हे झाड मध्यम उंचीचं होतं, त्याच्यामुळे त्याला झुडूप म्हणतात. जी झाडं खूप उंच वाढतात त्याला वृक्ष म्हणतात. जी झाडं मध्यम उंचीची होतात त्याला झुडूप म्हणतात. तर गुलाबासारखं झाड जे आहे तर त्याला पण आपण झुडूप म्हणजे जर मोठं झालं थोडं तर झुडूप, नाही तर रोपटे वर्गामध्ये. आता इथे हा घेवडा आहे. हे बघा, हा वेलवर्गीय वनस्पती आहे. त्याला वेल येतात आणि वेल आल्यानंतर मग त्याला फुलं येतात. त्याची पानं ही एका देठाला 3 पानं येतात, म्हणजे ही पानं ही संयुक्त पानं आहेत. एका देठाला जेव्हा जास्ती पानं येतात त्याला संयुक्त पानं म्हणतात. आणि हे लिंबूचं झाड जे आहे हे बघा, त्याचा देठ तुलनेने लहान आहे आणि एका देठाला एकच पान आल्याचं आपल्याला इकडे बघता येतंय. हे आपण जे पान पाहतोय हे जांभूळ आहे. जांभळाचा पण जो काही शिराविन्यास आहे हा जाळीदार शिराविन्यास आहे, म्हणजे मुख्य शिर आणि त्याच्या उपशिरा, त्याच्याच शेजारी ही आपल्याला आंब्याची पानं दिसत आहेत. तर
आंबा देखील द्विदल वनस्पती म्हणून जाळीदार शिराविन्यास, जांभूळ देखील द्विदल वनस्पती म्हणून जाळीदार शिराविन्यास, आणि जी वनस्पती एकदल असते म्हणजे ज्या वनस्पतीच्या बीचे 2 समान भाग होत नाहीत, उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, गहू, तर हे एकदल वनस्पती आहेत आणि आंबा किंवा वाल, घेवडा ह्या द्विदल वनस्पती आहेत. आता आपण आणखीन एक झुडूप पाहूया की ज्याच्या खोडावर असे बारीक बारीक काटे आहेत. हो, ही काटेरी वनस्पती आहे. तिची पानं साधारण वांग्याच्या झाडासारखी आहेत, परंतु ती अशी उंच वाढली आहे, म्हणजे झुडूप वर्गामध्ये मोडते. तिला अशी छान छान फुलं येत आहेत, कळ्या दिसत आहेत आपल्याला, पांढरी पांढरी फुलं आहेत आणि फुलं गळून गेल्यावर त्याला अशी छोटी छोटी फळं येत आहेत. याचं नाव आहे चिचुरडा. या फळांचं किंवा या वनस्पतीचं नाव आहे चिचुरडा, की ज्याची फुलं नाजूक आहेत, फळं अशी छोटी छोटी येतात. ही रानभाजी आहे, ही औषधी वनस्पती आहे. इथे जास्वंद आहे. जास्वंदाची पानं ही साधं पान असल्यासारखं आहे. त्याची कडा ही दातेरी आहे. त्याचा शिराविन्यास जाळीदार शिराविन्यास आहे. साधारण मध्यम उंचीचं वाढतं म्हणून हे झुडूप प्रकारामध्ये मोडतं. इथे रोपटे प्रकारातली गुलबक्षी वनस्पती आहे. आता खरं तर सकाळ झाली आहे, पण हिची फुलं मिटलेली आहेत. फुलं ही चंद्रफुली असतात, म्हणजे सायंकाळ झाली की फुलं उमलतात आणि सकाळ झाली की मिटून जातात. अशी ही गुलबक्षी. गुलबक्षीच्या शेजारी जाड बुंदा असलेलं एक वृक्ष बघूया आपण. पानांवरून कदाचित तुम्ही ओळखाल. हे बघा, जाडसर पानं आहेत, जाळीदार शिराविन्यास आहे. सकाळ आहे, परंतु आता एकही फूल आपल्याला झाडावर दिसणार नाही, कारण पहाटे पहाटेच फुलं पडून गेली आहेत. हे बघा, इथे एखाद दुसरं फूल अडकलेलं दिसतंय किंवा खाली जो सडा पडलेला होता तोही गोळा करून घेतलेला आहे. तर हे झाड आहे पारिजातकाचं, जे की उंच होतं, वृक्ष प्रकारात मोडतं, सपुष्प वनस्पती आहे आणि त्याच्या खोडावर थोडेसे असे म्हणजे काय म्हणू, कणखर आहे. पानांवर सुद्धा त्याच्या बारीक बारीक काटे असतात. असं खडबडीत लागतं, मऊ नाही आहे. तर आणि पारिजातक सुद्धा औषधी वनस्पती आहे. खोकला झाल्यानंतर याच्या पानांचा काढा अत्यंत गुणकारी आहे. आणखीन एक मी तुम्हाला पानफुटी वर्गात मोडणारी ही वनस्पती तुम्हाला दाखवते आहे. नुकतीच खरं तर त्याला फुलं येऊन गेली आहेत. याची पानंच लावावी लागतात आणि पानांलाच याच्या फुलं येतात, म्हणजे पानांमधूनच कळ्या निघतात. हे बघा, इथे अशी बारीकशी आता कळी निघालेली आहे बघा, आणि ही कळी अशी वाढत वाढत मोठी होते आणि त्याची फुलं सुद्धा रात्रीच उमलतात आणि अगदी काही तास फक्त राहतात आणि एरवी ती मिटून जातात. आपण वनस्पतींमधली विविधता पाहतोय. याच्या पानांचा आकार बघा, इथेच आपल्याला लक्षात येते की कसं पानातून पान फुटलेलं आहे आणि पानालाच याच्या फुलंही येतात. तर अशी ही पानफुटी वर्गात मोडणारी, परंतु हल्ली ब्रह्मकमळ या नावाने ती ओळखली जाते. आता या ब्रह्मकमळाच्या कळ्या उमलू पाहतायत. नेहमीप्रमाणेच संख्येने जास्ती आहेत. एक फूल जरी बागेत उमललं तरी सगळीकडे सुगंध दरवळतो. आज तर इतकी सारी फुलं उमलणार आहेत. हे बघा, आपण दुपारी छान कळ्या पाहिल्या होत्या. त्या कळीचं कसं सुंदर फूल झालंय, कसं मस्त उमललंय आणि खूपच सगळीच फुलं उमलली आहेत. समांतर शिराविन्यास असलेली आणखीन एक ही जैवविविधता तथा वनस्पती विविधता. हे बघा, एक मुख्य शिर आणि दुसऱ्या शिरा तिला समांतर असलेल्या असं हे जे काही झाड आहे हे आहे सोनटक्का. सोनटक्क्याला फुलं यायला अजून थोडासा अवधी आहे. इथे आपण बघतोय की याला कसा मध्यभागी असा एक आता हा जो काही भाग आहे याच्यातून कळ्या बाहेर पडतात आणि कळ्यांची फुलं होतात. तर हे सुद्धा चंद्रफुली प्रकारामध्ये येतं. सायंकाळच्या वेळेला ही फुलं उमलतात.
म्हणजे फुलांचा उमलण्याचा कालावधी सुद्धा वेगवेगळा असतो। ही आपली सदाफुली आहे की जी सदाच फुललेली असते। एकदा फूल फुललं की ते 4-5 दिवस झाडावर असं व्यवस्थित राहतं। त्याची पानं जाळीदार शिराविन्यासाची 5 पाकळ्यांचा दलपुंज असलेली ही वनस्पती। इथे गुलाबाचं झाड आहे की जे काटेरी आहे, म्हणजे काटे असलेलं आणि काटे नसलेलं असं ही वनस्पतींमधला फरक। काही लांब पानं आहेत तर काही आखूड पानं आहेत, काही साधी पानं आहेत, काही संयुक्त पानं आहेत। आता हे पपईचं पान पहा किती वेगळं आहे, त्या पानाचा दांडा किती लांब आहे आणि पानाची रचना तर खूपच आगळी वेगळी असते। जाळीदार शिराविन्यास आहे आणि पपई हा वृक्ष प्रकारात मोडणारी वनस्पती आहे। बघा किती उंच आहे आणि त्याला वरती शेंड्यावर कितीतरी फळं लागलेली आहेत, म्हणजे फळं येण्याची सुद्धा विविधता आपल्याला या निमित्ताने दिसते की वरती एकाच ठिकाणी भरपूर पपया त्याला लागलेल्या आहेत आणि मग जशा जशा पपया लागत जातात तशी तशी पानं खाली पडतात आणि वरती झाड उंच उंच वाढत जातं। तर वृक्ष प्रकारातला पपई हा एक झाडाचा प्रकार। आणि दुसरा इकडे आपल्याला बुंदा दिसतोय तो आहे आंब्याचा। आंबा सुद्धा वृक्ष प्रकारात मोडणारा जाड बुंदा, मजबूत आणि खूप तरी वर्ष जगणारी ही वनस्पती, उंच वाढणारी। आता आपण हा जो बुंदा पाहतोय, आता हे झाड थोडं लहान असल्यामुळे, नाही तर हा सुद्धा वृक्षच आहे, याची पानांवरून कदाचित आपण हे ओळखू शकाल। हे बघा संयुक्त प्रकारची पानं आहेत, एकाच देठाला अनेक पानं आलेली आहेत। शेवगा आहे आणि शेवगा सुद्धा वृक्ष प्रकारात मोडतो। अजून तो लहान आहे इथे असलेला शेवगा, परंतु बुंदा चांगला जाड होतो। इकडे सोनचाफा आहे, सोनचाफा हा सुद्धा वृक्ष प्रकारात मोडतो, उंच वाढतो, बुंदा चांगला जाड होतो। त्या मानाने हे झाड सुद्धा अगदी 1.5-2 वर्षाचंच झालेलं असल्यामुळं आपल्याला ते उंचीने थोडं कमी दिसतंय, परंतु फुलं येणारी सपुष्प वनस्पती या प्रकारात मोडणारं हे सोनचाफ्याचं झाड। आणखीन एक वनस्पती, अशा अनेक वनस्पतींची विविधता पाहायची आपल्याला। हे आहे चाफ्याचं पान। बघा किती वेगळ्या शिरा आहेत त्याच्या, मुख्य शिर आणि उपशिर। पण त्या उपशिरा अशा जरी आपल्याला समांतर दिसत असल्या तरी त्याच्या मध्ये पुन्हा अनेक अशा शिरा, त्याला उपशिरा आहेत, तर म्हणून हा जाळीदार शिराविन्यास आहे। चाफ्याचं फूल असं साधारण पांढरं असतं, वरती त्याला भरपूर खरं कळ्या आलेल्या आहेत। फुलंही आपल्याला अशी 5 पाकळ्यांची आणि खूप सुगंधी असलेली ही फुलं। हे आहे सीताफळाचं झाड। सीताफळ सुद्धा बऱ्यापैकी उंच वाढतं, परंतु आंब्या एवढं उंच नाही, झुडूप प्रकारात मोडणारं। आणि त्याची पानं ही जी काही आहेत ही जाळीदार शिराविन्यास, त्याची फळं ही बघतोय आपण की वेगळ्या प्रकारची फळं असतात। ही त्याला अनेक डोळे असल्यासारखे अशी ही फळं आहेत, एका वेळी अनेक फळं लागलेली आहेत। आणि पान हे त्याचं साध्या प्रकारचं पान आहे, जाळीदार शिराविन्यास आहे। हे सीताफळाचं पान सुद्धा खूप औषधी आहे, मधुमेह कमी करण्यासाठी याचा काढा घेतला जातो। हा आपला आळूचा वाफा आहे। आता आळूचं पान असं आहे की त्याच्यावर कॅल्शियम ऑक्झॅलेट याचा थर असल्यामुळं आळूच्या पानावर अजिबात पाणी थांबत नाही, म्हणून आळवावरचं पाणी म्हणजे अत्यंत अल्पकाळ टिकणारी गोष्ट अशी त्याच्यावरून त्याचा हा शब्दसमूह प्रचलित आहे। आता केळीचा बुंदा बघा कसा, म्हणजे असा मऊ आहे, अजिबात काटेरी नाही, परंतु जाड वाढतो। त्याचे कंद लावावे लागतात आणि कंद लावल्यानंतर आपोआप त्याची एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशी फूट होते आणि एका वेळी असे ते समूहाने केळीचे कंद वाढतात।
असे वाढत वाढत गेल्यानंतर उंच झालंय. केळीचं पान हे बघा समांतर शिराविन्यास असलेला आहे. एक मुख्य शिरा आणि उपशिरा या समांतर शिराविन्यासाच्या आहेत आणि अत्यंत मोठ्या आकाराचं पान आहे. जे केळीच्या पानाला जेवण्यासाठी मान असतो. केळीच्या पानावर जेवल्यानंतर केळीच्या पानातील औषधी गुणधर्म आपल्या पोटात जातात. केळीला जे फूल येतं ते अत्यंत वरती येतं, उंच येतं आणि त्या फुलातून मग केळीचा घड लोंबकळतो. आता आपल्याला साधारण दिसतंय की हे कमळ या ठिकाणी आपल्याला पडलंय आणि आता त्याची हळूहळू एक एक पाकळी उमलेल आणि त्याच्यातून केळीचा घड बाहेर येईल. मला तुम्हाला आणखीन एक बुंदा दाखवायचा आहे की ज्याचा बुंदा खूप खडबडीत आहे. अगदी त्याच्यावर धपल्या आलेल्या आहेत आणि तो जाड झालेला आहे. ही वनस्पती ही काटेरी वनस्पती आहे. काटे आहेत त्याच्या खोडावर आणि त्याची पानं ही त्रिदल आहेत. होय, हे बेलाचं झाड आहे ज्याला 3 पानं असतात, जो महादेवाच्या पिंडीवर वाहतात वगैरे. तर हा काटेरी वनस्पती आणि खूप उंच झालेलं हे झाड, वृक्ष प्रकारात मोडणारं आणि म्हणून अनेक वर्ष टिकणारं. काही झाडं ही अनेक वर्ष टिकतात म्हणून त्याला बहुवर्षीय वनस्पती म्हणतात. तर काही झाडं अगदीच 2-5 महिने टिकतात. उदाहरणार्थ कांदा ही वनस्पती अत्यंत कमी काळ टिकते म्हणून तिला अगदी मासिक वनस्पती, 6माही पीक, वार्षिक पीक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक अशा ज्या वनस्पतींचा कालावधी ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे आपण त्या वनस्पतींचं वर्गीकरण करू शकतो. अशा प्रकारे वनस्पती या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वनस्पतींची विविधता किती असू शकते त्याला मर्यादाच नाही आहेत. हे अगदी असं जमिनीत छान येणारं झाड आहे, परंतु त्याच्या पानांची रचना बघा कशी आहे. आता बघा की हे समजा खोड आहे, तर खोडावर ही पानं अशी चक्राकार पद्धतीने येतात, सर्पिलाकार पद्धतीने येतात. म्हणजे जसा जिना, गोल जिना असतो हे बघा, आणि म्हणून याला स्पायरल जिंजर असं याचं नाव आहे. याचा कंद लावला जातो जमिनीमध्ये. हे बघा, सगळ्याच प्रकारची पानं ही याची अशा पद्धतीने आलेली आहेत. हे बघा, याचं हे आपोआपच असं गोलाकार होत जातं. हे बघा, आणि गोल आकारावर याला पानं लागतात. जैव विविधता तथा वनस्पती विविधता. तर मुलांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरातील वनस्पतींचं असं वेगवेगळ्या दृष्टीने निरीक्षण करा. तिचा आकार कसा आहे, तिची पानं कशी आहेत, तिची फुलं कशी आहेत, तिची फळं कशी आहेत, ती किती वर्ष टिकते. अशा पद्धतीने वनस्पतींमधील विविधता हा फक्त अभ्यासाचा विषय नसून तो आपल्या जीवनक्रमातील सुद्धा एक विषय होऊ शकतो आणि यातूनच नवनवीन संशोधनाला चालना मिळते, हे आपण लक्षात ठेवूयात.